दिशांना कसं वाटतंय? मिक्स फिलिंग आहे. हा फिलिंग मिक्स आहेत म्हटलं. एक्साइटेड पण आहे राईडसाठी आणि थोडंसं सासरवडीत चाललं त्यामुळे थोडंसं दडपण. कारण आधी पहिला आम्ही उतरणार आहे माझ्या घरी, मग त्याच्यामुळे त्यांना जायचं नाही. सकाळपासून बघा आपण नक्की कुठे जायचंय. त्या आजीला दिशाने चहा पाण्याला पैसे दिले थोडेसे. त्याने ओळखलं, आत्ता ओळखलं बऱ्याच वेळाने. नमस्कार मंडळी, मी दिशा आणि दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता ना वाजलेले आहेत 6 आणि आम्ही चाललेलो आहोत गावी होळीसाठी. जरा लवकरच जायचं होतं पण थोडा आवऱ्यावऱ्यापर्यंत उशीर झाला. तर दिशा हे बघा माझा छानपैकी रेडी झालेला आहे, मास्क वगैरे लावलेला आहे आणि आमच्या बॅगा वगैरे सगळं रात्रीच आम्ही पॅक करून ठेवल्या आणि लवकरात लवकर आपल्याला पोचायचं आहे. आज आहे होळी, तर आमच्याकडे आज संध्याकाळी माझ्या माहेरी होळी असते आणि उद्या माझ्या सासरी आहे. तर त्या निमित्ताने म्हटलं की आज आपण जाऊ. आणि काल कसं 1 तारीख होती तर ट्रॅफिक वगैरे सुद्धा आपल्याला भेटलं असतं, त्यामुळे म्हटलं की काल जाण्यापेक्षा आम्ही आज निघालेलो आहोत. तर आपली ही 3री रोड ट्रिप आहे आणि आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहे नेहमीप्रमाणेच. तर आज सुद्धा आम्ही कोकणात चाललेलो आहे. तर खूप छान वाटतं. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्की आवडेल, तर तुम्ही नक्की हा शेवटपर्यंत बघा. तर मग चला आता आम्ही निघतो. तर आता आम्ही निघालोय आणि आमची तयारी वगैरे झाली. दिशांच्या रेडी ना? तर आता थोडा उजेड झाले, 6:30 होऊन गेले. तर म्हटलं लवकरात लवकर निघू. अजून पेट्रोलसुद्धा भरायचं आहे. 6:45 होत आले आणि आपला प्रवास हा 288 किलोमीटर आहे. जवळजवळ 5.5 तास दाखवले आपल्याला. तर बघू आता आपण किती वेळामध्ये पोचतोय. तर इकडे आता पेट्रोल पंपावरती आपण थोडं थांबलो, पेट्रोल भरून घेतलं. कारण पुढे गेलो तर थोडा उशीर होईल, म्हणून म्हटलं की इथेच आपल्या इथेच पेट्रोल भरून घ्या. तर दिशांना कसं वाटतंय? मिक्स फिलिंग आहे. हा फिलिंग मिक्स आहेत म्हटलं. एक्साइटेड पण आहे राईडसाठी आणि थोडंसं सासरवडीत चाललं त्यामुळे थोडंसं दडपण. कारण आधी पहिला आम्ही उतरणार आहे माझ्या घरी, मग त्याच्यामुळे त्यांना जायचं नाही. सकाळपासून बघा आपण नक्की कुठे जायचंय. तर म्हटलं पहिला तिकडेच जाऊ, म्हणून सासरवाडीमध्ये गेले की जरा जास्त बोलता येणार नाही ना. दिशांग बघा इकडे, त्याचं तर काय खेळणं चालूच आहे. ए चल जाऊ, उशीर आहे दिशांग. हे बघा अजूनपर्यंत धुके आहे. अजून सूर्यदेवतांचं ते दर्शन नाही झालेलं आहे आणि हवेमध्ये गारवा सुद्धा आहे. थंड थंड वाटतंय ना. इकडे मी आहे दिशांग इथे. दिशांगला हेल्मेट घेतलंय पण दिशांगने हेल्मेट नाही घातले. म्हणजे पुढे जाऊन आपण हेल्मेट करू. पूर्ण दुपट्टा त्याला लावलाय. तर आता आपण आहे ना वांगणी वगैरे सोडून पुढे आलेलो आणि बघा सूर्यदेवता आपण आले आणि अजून सुद्धा थंडी वाजतीये. हे बघा तुम्हाला या धुक्यांवरून कळतच असेल. आणि हे सुद्धा गावच आहे. तर इथून आपली सुरुवात झालेली आहे कोकण ट्रिपला आणि आपली ही आहे ना बाईक राईड आहे ना 3री बाईक राईड आहे. आता आपल्याला ह्या अशा बाईक राईड होतच राहतील, त्यामुळे काउंट करणं सुद्धा आपल्याला कठीण होऊन जाईल. तर आता आम्ही आहे ना कर्जतमध्ये थांबलो आणि म्हटलं की नाश्ता करून जाऊया. तर हे बघा छान असं वाफळ, तर सांबार चटणी आहे आणि मेदूवडा मागवला आणि इकडे ह्यांनी वडा आणि इडली मागवली. आता पटापट खाऊ आणि आपण निघू. मी तुम्हाला बोलते का आम्ही 20 मध्ये जातो ते आम्ही इथेच आलो होतो माहिती ना. इथेच नाश्ता करतो आपण कधी पण. तर इकडे नाश्ता करून झालेला आहे. गाडीचं सुद्धा पेट्रोल भरलं. आम्ही सुद्धा मस्तपैकी नाश्ता केला आहे. म्हणजे साऊथ इंडियनच खाल्लं. मिसळ वगैरे हा प्रकार काय खाल्लेला नाही आहे. दिशांचं इकडे बघा काम चालू आहे, दगडी फोडायचं काम चाललं आहे. आणि इकडे आमचे रायडर आता नाश्ता करून पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करते. काय मग कसं वाटतंय? काय ते टिकटॉक ना काय टिक काय टिकटॅक घेतलेला आहे थोडं हे खाण्यासाठी, फ्रेशनेस येण्यासाठी. कसं आहे दिशांग? दिशांगनी सुद्धा मेदूवडाच खाल्लाय.
आम्ही पण मेदूवडाच खाल्लं. तर मग चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात. आता वाजलेत 9. आता फटाफट आपण पोचण्याचा प्रयत्न करू. चल बस दिशांक. तर आपल्या पुढे आहे बस, कर्जत बस आहे. आता आपण चाललेलो आहोत सरळ पनवेल आणि आपल्या लाईफला पळसद्री खोपोली वगैरे सरळ आपण जाणार आहे पनवेल. लास्ट टाइम आपण गुहागरला गेलो होतो, ह्याच मार्गे गेलो होतो. लोकेशन आला का बाबा? बाबा लोकेशन बाबाला माहिती आहे अजून. मी मस्तपैकी नाश्ता केला कर्जतला ठाकरे हॉटेलमध्ये. नॉर्मली आम्ही ज्यावेळी ह्या रूटला येतो ना, तर तिथे मस्तपैकी मिसळ पावचा आनंद घेतो. छान मिसळ असते इथे. तर यावेळी आम्ही मिसळ नाही खाल्ले, कारण का थोडासा आजचा प्रवास आहे ना, तेलकट कमी खायचं आणि आपल्या गावी पण राहायचं आहे 2 दिवस. तर आम्ही इडली, मेदूवडा, हलका फुलका आणि थोडीशी भजी मागवली होती. त्यांच्या वासाने थोडंसं त्यांची मोहन आवरला. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आत्ता दाखवत आहे काहीतरी अजून आपल्याला 251 किलोमीटर रनिंग दाखवत आहे. मस्त एन्जॉय करायला जाणार आहोत आपण आपल्या गावी कोकणात. चालले संगमेश्वरला, सासरवाडी आणि आमचा माहेरी. मला जायचं होतं माझ्या गावी, पण आमच्या इकडे होळी उद्या आहे. तर पहिल्या यांच्याकडे आज होम असल्यामुळे ना आज आम्ही तिकडे झालो आहे. नंतर आम्ही उद्या आमच्या घरी जाणार आहोत. तर मस्त तुम्हाला आमच्या या चॅनलमध्ये खूप सारे होळीचे व्हिडिओज खूप सारे, म्हणजे आज यांच्या गावचे होळी सांगितला आणि नंतर उद्या आमच्या इकडेचा कोरडम पारोळीमध्ये व्हिडिओज बघायला भेटतील. आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कोकण राईड या रूटने आम्ही मध्ये गेलो तर होतोच दापोली साईडला. चांगलं होतं या रूटने. तर एन्जॉय करा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये पूर्ण मुंबई गोवा हायवेचा अपडेट भेटेल तुम्हाला. ऑफकोर्स बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण भेटत असेल तर आम्ही आमच्या परीने ट्राय करू. कारण सिच्युएशन काय आहे रस्त्याची, बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालं बोलत आहेत. स्टॅच्यू आहे का तरी, शंकराचा वाटतं स्टॅच्यू दिसतोय तो बघ. हां नाही तिथे बघ, तो बघ ना. शंकराचा आहे ना की कसलं आहे? विष्णूचं आहे. शंकराचं आहे ना, शंकराचं दिसतो काय? कोणतं मंदिर आहे ते काय माहिती. मस्त आहे पण मंदिर. हेल्मेटला लावला आहे मोबाईल. माहीत नाही रे व्हिडिओ कसे शूट होत असतील. आम्ही जुगाडवाले ॲक्च्युली ब्लॉगर आहोत. ते आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायचं, व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, टाकायचे, मेमरीज स्टोअर करून ठेवायच्या यूट्यूबवरती. म्हातारपणे बघायला पाहिजे ना कुठे कुठे फिरलो आम्ही, कसं फिरलो, किती एन्जॉय केला, किती तो स्ट्रगल केला प्रवास करताना. आमची या गाडीवर थर्ड राईड आहे. सेकंड टाईम आम्ही चाललो परत गावी कोकणामध्ये. मस्त वाटतं.
सगळ्यांना तर हा रूट माहीतच असेल. खालापूर इल्लो आठवतं का? हा बघ खालापूर. आपण इथे थांबलो होतो ना विजयला. इथे विजयला थांबलो होतो. तुझा फ्रेंड विजय. काय तूच तर विजय विजय करत असतो माझ्यापेक्षा. छान मंदिर छान आहे बघ इकडे बांधतायत. हा एक काहीच मस्त आहे. एकदम हिरवळ शांतता आहे इकडे. आपल्याला पुढे गणपती बाप्पाचं पण बाहेरूनच दर्शन करायचं आहे. आपल्याला लवकर पोचायचं. एस्टिमेट टाईम दाखवतोय 2चा. डाऊट आहे मला. तर बरोबर आपल्यावर छोटू दिशांक, त्याच्यामुळे आपण जास्त पळवायची नाही गाडी. हळूहळू. हा इल्लू आपण हळूहळू जायचं ना की पटापट जायचं? अशा मध्ये मध्ये ब्रेक करायतात ना, मग असं उडायला होतं बघ. असं बोचा पण तो पण चालेल. लहानपणीच मात्र औषध नंबरच खराब होते. मला अशा मोठ्या मोठ्या गाड्या दिसल्या की भीती वाटते चालायला. सोंड्यामध्ये झाला आडवा चहायला पळवायलाच भेटत ना. ये रुक गाई मत कर. कितने देर तक वेट करूँ दे रहा भाई मैं. लिखा है ये रुक गाई मत कर. हाँ भाई अभी मैं रुकेगा नहीं, अभी मैं निकलेगा भाई. सॉरी मुझे घाई करना पड़ेगा. तर आता आपण आहे ना पालीमध्ये पोचलोय. आपण गणपतीच्या इकडून जाणार आहे का हो? आतमध्ये इथून ना, हे बघा इथून आहे गणपती मंदिर. मोरया मंगल मूर्ती मोरया. तर आता आपण हा
तर इकडे आम्ही आहे ना एका ठिकाणी थांबलो, कारण दिशांगला झाली होती सुसू. तर म्हटलं की सुसू आले तर थोडा वेळ थांबूया, कारण इथे आजूबाजूला पेट्रोल पंप येईपर्यंत वेळ जाईल. छोटासा ब्रेक घेतला होता मूत्र विसर्जन. तर मग हे दोघांना मी पाठवलं. ये चोर ये दिशांगला घेऊन जा, ये ये दिशांग नको, चल लवकर, तुला ठेवून जाऊ इकडे मी. दिशांचं मूत्र विसर्जन झाल्यामुळे तुझी नॉट दिसते बा पाहिजे जी पॅन्टची बघ, बंद कर. तर मग काय दिशांच्या बा आता किती अजून 2:10चा टायमिंग दाखवते ना, म्हणजे 3.5 तास दाखवते ना. 200 किलोमीटर अजून दाखवत 200 किलोमीटर म्हणजे 188 किलोमीटर आम्ही पार केले. काय पाली क्रॉस केले ना. मंदिर क्रॉस केला आपण मंदिरात नाही गेलो. बाप्पाला बाहेरूनच नमस्कार केला, कारण आपल्याला थोडासा वेळ होते आणि आपण मध्ये. चांगला कुठे जायचंय? रायगडला. कुठे? हा, तर दिशानं रायगडला पण जायचंय. रेडी? 1 2 3 गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. स्टार्ट. ये अजून 3.5 तास आहे. पुढे वेडी वाकडे वळणी. हा बघा नदी पात्राचा मस्त पैकी. इथे ना बापरे, आता खाली गेलो असतो. आता पडलो असं. बापरे, हे वाचलो. ते बघा बाबा कसे बसलेत बिचारे, काय घेऊन बसलेत ते. हा, मोठं नदीचं पात्र आहे ना. पाणी पण आहे मस्त पैकी बऱ्यापैकी. आता आम्ही नदीतच गेलो असतो. तुम्हाला दाखवता असे कष्ट घ्यावे लागतात मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्ड करताना. ही गोष्ट अलग आहे. तुम्ही बोलाल, आम्ही थोडी सांगतो तुम्हाला रेकॉर्ड करायला. पण आम्ही आमच्या मेमरीसाठी पण रेकॉर्ड करतोय, तुम्हाला पण शेअर करतोय. असतो फॉरेस्ट मध्ये मंकी, असतो, येतो कधी कधी तो दिशांगला भेटायला. अरे पण मंकी आपल्या बरोबर आहे ऑलरेडी. हा का मध्ये बसले बाबाच्या मागे, बाबाच्या आणि आईच्या मध्ये. तर आता आपल्याला नॅशनल हायवे 66 घ्यायचा आहे, मुंबई गोवा महामार्ग. अरे अरे, हा बघा खड्डा आला. बापरे. पिल्लू बोलते बाबा झालाय पागल. आता आईने सांगितलं व्हिडिओ रेकॉर्ड करा, तर करतोय, काय करणार. 66. चला आता 4था 5वा गिअर टाकायचा. नुसतं 60-80च्या स्पीडने, 80-90च्या स्पीडने गाडी आता पळवायची आहे. चला, बरीचशी लोक दिसत आहेत कोकणात जाणारी. हे बघा समोर Ertiga. आपल्याला एक भागात थांबावं लागेल. दिशा व्ह्यू कसा आहे दिसतोय ना, 05X मध्ये जरा बघतो आणि मग जातो पुढे. अरे याच्यामध्ये व्ह्यू कसा दिसतो ते बघतो. चला, अजून एक फॅमिली आपल्याला दिसलेली आहे जी बाईक स्कूटीने जातात. कोण ट्रेनचा लोड पाळेल. गर्दी, धक्काबुक्की, काय नाही काय. लोक काय ऍडजस्ट करून घेत नाहीत एकामेकाला, नुसते भांडणं आणि काय त्याला आणि भावना. त्याच्यापेक्षा हा बरं
स्वतःची गाडी ती कधी असू दे, 2 चाकी असू दे किंवा 4 चाकी असू दे, पण स्वतःची हवी. आपल्या मर्जीने जायचं, राहायचं, यायचं, जिथे थांबायचं तिथे थांबायचं. मग झालं गावी वाटते. हा हे काय बॅग दिसते. हे बघा वास्तव विचार, पाणी तुम्ही रस्त्यावर फिरताय, पाडा पाडा, आमच्याकडे पाडा बोलतात. अरे भेटले आपले रायडर, स्कूटीवाले रायडर. हा चला कोकणात, कोकण आपलं असा येऊन सगळ्यांनी बसा. हा सगळे युट्यूबरनी असं बोलून कोकण आपलं जसा, कोकण आपलं जसा, आणि आता सगळ्यांना बसवतात कोकणात. कोकणी लोक जाणार कुठे जमीन जागा विकून मग. कोकण आपलं जसा येऊन सगळी वस्ता आहे. खायला हक्क आहे. तर बऱ्यापैकी आपले रस्त्याची कामं झालेली दिसत आहेत. पुढे माहित नाही, ऍक्च्युली जेवढं आम्हाला माहिती आहे संगमेश्वर लांजा या पट्ट्यामध्ये अजून रस्त्याची कामं चालू आहेत. पुढे इकडे आता पुढे बघायलाच भेटेलच. पण जेवढं आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे बघतो ना, त्या हिशोबाने संगमेश्वर पर्यंत रस्ते चांगला झाला हायवे. ते बघा कसे गेले बाईकवर, आणि आम्हाला लाज वाटते. इला आवाज द्या ना, या लोकांचा आवाज दे. इला हात असे हे करायचा. आवाज नाही, हात असा. क्षेत्रपाळ मंदिर हे पण बघा समोर बाईकवर चाललंय सगळं वगैरे गावी.
पुणे माणूस ना गवळी आणि गणपतीला आता काय नवीन नाही सांगणार काही गोष्टी पण मनवारतच जातात काय भेटेल त्या ह्याच्याने प्रयत्न करतात आपल्या गावी पोचायचा घरी पोचायचा सण साजरा करायला. हा तेच ना. दोन आहेत. हा गणपती बाप्पा मोरया. बघितलं किती लगेच घेऊन चाललेत. हा घाबरत नाही रे बाबा आपला लहान मुलगा आहे ना त्यांचे पण लहान मुलंच आहेत पण कसं हा फॅशन प्लस आहे काय हॉन्डा स्प्लेंडर आहे का इकडे अजून ब्रिजचं काम चालू आहे. अशा लोकांना बघूनच थोडासा बोलतात ना थोडासा चुकीचं आहे ऍक्च्युली रिस्की आहे पण थोडासा कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढतो चल आपण पण जाऊ शकतो. हा हे बघा काय बोलते ते ऐकलं म्हणजे तू काय पूर्ण संसार घेऊन आज की आहे बाईकवरून. हे बघा ट्रॅफिक लागलेली आहे. हलका फुलका ट्रॅफिक भेटला होता आपल्याला होळीची सगळी तयारी चालू आहे बघा चालले हळू 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 हळू. hours remaining 3 तास रिमेनिंग दाखवत झाले. 177 किलोमीटर अजून बाकी आहे. त्या आजीला दिशाने चहा पाण्याला पैसे दिले थोडेसे. चहा पाण्याला पैसे दिलेस ना त्यांना. त्यांनी ओळखलं आत्ता ओळखलं बऱ्याच वेळाने यांना आपण बघितलं म्हणून. इथेच थांबलेलो ना आता आपण इथे थांबायचं प्रत्येक ट्रिपला. झालं आजीला बाय कर टाटा. छोटासा ब्रेक झालेला आहे आमचा. आजी पण खुश झाल्या बिचाऱ्या. लास्ट टाइम पण आम्हाला इथेच दिसल्या होत्या बसलेल्या. त्यावेळी पण थोडासा ओळख काढायचा प्रयत्न करत होते त्यावेळी पण. आता थोड्या वेळाने त्याने आम्हाला हे केलं ओळखलं. ट्रॅफिक आहे मजबूत ट्रॅफिक आहे दिशा. पुढे ट्रॅफिक आहे म्हटलं. पुढे ट्रॅफिक आहे मजबूत. ट्रॅफिक आहे पुढे.
बघा चालू झालं. हा आणि आपली गाडी जाईल कोपऱ्यात जाऊ चला गावाला. तर अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिक कापत चाललेलो आहोत रॉंग साईडने. have any other option. लालपरी आले पुढे, आडवी आली लालपरी. तुझा जा घरी, मी जातो माझ्या घरी. पोलीस वाला पुढे. मला वाटलं थांबवते की काय, आम्हाला जाऊ नको, किती वेळ थांबायचं उन्हात. आमच्या गाडीला कुठे AC लावलाय. अजून थोडासा डिस्टन्सवरती ट्रॅफिक दिसतं, थोडासा पॅच आहे ट्रॅफिकचा. ते बघा, हे महारथी बघा. साईडला थांबा आणि बोला मोबाईलवरती. मावशी बाजारपेठ एरिया आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं मानगावमध्ये आपल्याला ट्रॅफिक भेटलेलं आहे ॲज युजल. खेडपर्यंत चांगला रस्ता आहे नाही ना, खेडच्या पुढे खराब आहे. तर आता आम्ही आहे ना परशुराम घाटामध्ये थांबलो आहे थोडं सावलीला, आणि ते दिशांचं सुद्धा ज्यूस ब्रेक झालेला आहे. थोडंसं म्हटलं आता ऊन जास्त पडलं आहे ना, तर आता काहीतरी आपल्याला अजून आहे ना संगमेश्वर 54 किलोमीटर
दाखवते म्हणजे 58 मिनटामध्ये 3 वाजून 1 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट आपला 288 किलोमीटरचा प्रवास संपत आलेला आहे. आता 58 किलोमीटर बाकी आहे आणि मग मी पोचणार माझ्या माहेरी. बसू का? हा बस. तर आपला छोटासा ब्रेक झाला आहे 5 मिनिटाचा. 54 किलोमीटर 58 मिनिटं दाखवत अजून. परशुराम घाटात आहोत आम्ही. खरंच सकाळी बरं वाटत होतं गाडी चालवायला 12 साडेबारा वाजेनंतर. नंतर बापरे खतरनाक गरमी. हे बघा एक चाललेत गावी. आहे परशुराम घाट. व्ह्यू बघा किती छान दिसतोय तिकडे. काय माहित कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का ते. मस्त छान व्ह्यू दिसतोय खालचा चिपळूणचा. इकडे वरती मंदिर आहे परशुराम देवाचं. परशुरामाचं मंदिर. तिकडे खाली सेल्फी पॉइंट आहे. सर रस्ता आम्हाला बऱ्यापैकी चांगला भेटला. फक्त 2-3 ठिकाणी फ्लायओव्हरची कामं. इथे खेडमध्ये थोडासा छोटासा पॅच. अदरवाईज रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे. एवढं बेकार ऊन आहे ना, एनर्जी पुरा डाऊन झाले. बायकर्स लोकांना मानलं पाहिजे छायला एवढे उन्हातून गाड्या चालवतात. ते बघा कारमध्ये पण त्याला कोणी कपडे इकडे लावले ते एसी असू सुद्धा. म्हणजे विचार करा आम्ही बाईकवरती आहोत आणि किती गरमी असेल. तुझा फ्रेंड बघ. डॉंकी होता. हे बघा इथे पण काम चालू आहे. चिपळूणामध्ये पण रस्त्याचं काम चालू आहे. आज ब्रिज ना मध्ये पडला होता तो आवाज कसला येतोय खडखड खडखड. हा काय बोलतो. इथे अजून एक बऱ्यापैकी काम व्हायचं बाकी आहे. ब्रिजचं पण काम बाकी आहे चिपळूणमध्ये. कुठे जायचं. ही गड नदी इकडे गड नदी आहे. तिकडे त्या साईडला तिकडे तिथे खाली. हिल्लो आपण उद्या आंघोळीला इकडे. हिल्लो तर हे आहे बाबाचं कॉलेज बघ. कॉलेज स्कूल आणि कॉलेज. हे बाबाचं कॉलेज. हा इंग्लिश हायस्कूल ज्युनियर. बाबा ना तिथे शिडी आहे ना. शिडी दिसते तिथे फर्स्टवाला दिसतं ना रूम. तिथे बसायचा बाजूला बसायचा इकडे. बाबाचं कॉलेज आणि स्कूल कॉलेज आहे.
हायस्कूल माझं कॉलेज आहे. कॉलेज आहे ना? हां. आता इथे पूर्ण होते. आता सुट्टी आहे, शाळा सुटली सगळं. कॉलेज आहे बाबांचं, कॉलेज. कॉलेज इकडे कॉलेज होतं बाबाचं. हे बाबाचं कॉलेज आहे. बाबा इथे आहे. बाबा इथे वडापाव खायला यायचा होता बघ इथे. इथे इथे वडापाव खायला येते. वडापाव चटणी पाव. ते बाबा सांगतात मला. आणि बाबाला मी का ओळखायचे नाही, तर त्यामुळे सगळ्यांना वाटेल की हिचं माहेर पण इकडे आहे आणि यांचं कॉलेज पण इकडे आहे. तर हे आमचं हरितवाडीच आहे. मग आपल्याला खाली लेकला खाली उतरायचं आहे. कोण डोंगरे काय ना? गाडी दिसतोय स्किट मारे. उतरू का? किती जायचं मला? किती वेगळी असेल मला? उतरू? आज मग किती आहे? खूप छान झालेलं आहे. आता वाजलेले आहेत 4 वाजले आम्हाला. वगैरे हे आणि संध्याकाळी हो ना. बंद कर. तर आता पोचलेलं आहे. तर आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवतो, कारण की त्याची स्ट्रेस वगैरे व्हायचं आहे. मी रस्त्याचे अपडेट वगैरे नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते, की तुला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसत